तर मुंबईतल्या बोरिवलीमध्ये भाजप उमेदवारांनी पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला। काल रात्री भाजप उमेदवारांकडून पैसे वाटल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलाय। मनसेच्या पैसे वाटपाचे सर्व आरोप भाजप उमेदवार सीमा शिंदे यांनी फेटाळून लावले। मनसेकडून बोरिवली प्रभाग 14 मध्ये भाजप उमेदवार सीमा शिंदे काल रात्री जेवणाची पार्टी ठेवून पैसे वाटत असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला। सीमा शिंदे या महिला उमेदवारावर मनसेच्या 50 ते 60 लोकांच्या जमावानं शिवीगाळ करून हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे। या प्रकरणी भाजपकडून हल्ला करणारे मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलीस आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे। आता भाजपची उमेदवार सीमा शिंदे स्वतः इथे पैसे वाटत बसली होती। लोकांना 200 ते 300 माणसांना जेवण देते। हे बघा अजूनही भाजपवाले फिरताय तिथे। हे काय सगळे भाजपवालेच आहेत। हे इथे घाणेरडं राजकारण करतो। संजय उपाध्यायचा एक पंटर आहे जो इथे लफडी करतो आणि हप्ते जमा करतो। सुशील कुमार तो स्वतः इथे पैसे वाटायला बसला होता। आणि हे लोक जे राजकारण करतात घाणेरडं, अरे लढा नाही इमानदारीने। मला मराठी माणसाची ताकद काय दाखवतो भाजपला आम्ही। सांगणार की वॉर्ड नंबर 14 मधून काल आम्ही प्रचार रॅली संपली आमची 5 वाजता आणि सगळं कामं आटपून आम्ही जेवायला रात्री बसलो। जेवत असताना मी माझे जे काही सहकारी होते, माझा नवरा होता आणि आम्ही लोगो वगैरे काहीही नव्हतं आमच्या सोबत। आम्ही पूर्णपणे आचारसंहितेचा पूर्ण जे पालन करून आम्ही ते पूर्णपणे हे केलेलं होतं। सगळं आम्ही काढून ठेवलं होतं आणि नॉर्मल आम्ही जेवायला बसलेलो होतो। तर तिकडून 50 ते 60 लोकांचा मॉब आला माझ्याकडे आणि मला आरेरावीची भाषा केली, शिव्यागाळी केल्या आणि ते सगळं शोधत होते। त्यांना काही मिळालेलं नाहीये तिकडे। आम्ही जेवतच होतो ते आले तरीही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।